हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदाने कदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुणे मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, घरी देवी नाही ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीचे आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केली स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कार आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 25वा, जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका। जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी जीव आणि ब्रह्म हे शास्त्र ऐक्य करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जीव ब्रह्मरूपच आहे, हा जीवाला बोध व्हावा, जीव ब्रह्मरूपच आहे आणि हाच बोध जीवाला व्हावा। हा बोध झाला तरच जीव संसार दुःखातून निवृत्त होईल आणि संसार दुःखातून निवृत्त झाल्याशिवाय
त्याला ब्रह्माची प्राप्ती, स्वप्राप्ती ही होणार नाही. म्हणून वेदांत शास्त्र जीवांना जो उपदेश करत असतं ते जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचाच उपदेश करत असतं. मग हा उपदेश करण्याची वेळ का आली की जीव मी ब्रह्म नाही, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी संसारी आहे, सुखे दुःखे भोगणारा आहे, अशी जीवाला भ्रांती झालेली आहे. आणि हीच भ्रांती झालेली निवृत्तीशास्त्र भ्रांती निरूपण करण्यासाठी, निवृत्त करण्यासाठी निरूपण करीत आहे. मग या अगोदर सद्गुरू म्हणाले होते की बाबा, तुला जर तुझ्या ठिकाणी संसार नाहीच हा जर अनुभव घ्यायचा असेल तर हा अनुभव जे निर्विकार समाधीला प्राप्त झाले आहेत, ज्याला निर्गुण निराकार परमात्म्याची प्रतीती ही समाधीमध्ये येत असते आणि त्याच ब्रह्माची प्रतीती आल्यावर त्यांना असा अनुभव येतो की आपल्या ठिकाणी हा संसार कालत्रयी नाही, तिन्ही काळामध्ये नाही, असा त्यांना अनुभव असतो. ते सद्गुरूंनी त्याला उदाहरण सांगितलं की स्वमुखाने वेद सुद्धा सांगत आहे, ऋषी मुनी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि जर आपल्या ठिकाणी संसार नाहीच, दिसूच नाही असं जर वाटत असेल तर निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यावा. पण तो निर्विकल्प समाधीचा अनुभव घेण्यासाठी पात्रताही समाधी घेण्यासाठी पात्रता लागते ना. म्हणून त्या समाधीचं ज्ञान वेदांत शास्त्रानं विवेक, वैराग्य, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे जर संपादन केलं तर त्याला त्याच्या वृत्तीमध्ये ब्रह्मज्ञान, ब्रह्माचं ज्ञान आणि अनुभव हा येत असतो. केव्हा? जर साधन हे अंगी बाळगले असतील तर. साधन जर नसतील तर ज्ञान होईल पण अपरोक्ष होणार नाही. परोक्ष ज्ञान होईल आणि साधना वाचूनही होईल, पण परोक्ष ज्ञानाला महत्व नाही, कारण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रतीतीचा अनुभव येत नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञानच व्हावं लागतं. म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मरूप मीच आहे असं निसंशय ज्ञान व्हावं लागतं. आणि निसंशय ज्ञान हेच मोक्षाला कारण आहे. त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. पण या ज्ञानापर्यंत, अपरोक्ष ज्ञानापर्यंत
साधक न जाता अलीकडच त्याला संशय विपर्यास निर्माण होतात. संशयाची उत्पत्ती होते की मी ब्रह्मरूप कसा असू शकेल, मी तर संसारी आहे, सुखदुःख भोगणारा आहे, जन्मणारा आहे, मरणारा आहे, आणि हे तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. ब्रह्माच्या ठिकाणी विकार होत नाहीत आणि माझ्या ठिकाणी विकार होतात. ब्रह्माच्या ठिकाणी गुण नाहीत, मी गुणांनी युक्त आहे. असा भेद, हा संशय साधकाच्या ठिकाणी वारंवार वारंवार होत असतो. आणि हाच संशय साधकाला पुढे जाऊ देत नाही. म्हणून असा संशय येणं माऊली म्हणतात फार मोठं पाप आहे. संशयच येऊ नयेत. आणि जर संशय येत असेल तर आपलं पाप आपल्याला आडवं यायले म्हणून समजावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये संशयावनी महाथोर अनेक पाप नाही घोर, विनाशाचा वागूर प्राणियाशी. प्राणियाला म्हणजे जीव प्राण्यांना, जीवांना विनाशाचा वागूर प्राणियाशी. किंवा त्यामध्ये दृष्टांत दिलाय. त्या दृष्टांतानं जसं प्राण्यांना विनाकारण जाळ्यामध्ये अडकून पडावं लागतं, वाघुरामध्ये अडकून पडावं लागतं, केवळ संशयामुळंच त्याला त्या ठिकाणी संशयच येत नाही. म्हणजे जिथं संशय यायला पाहिजे तिथं संशय येत नाही, आणि जिथं संशय यायला नाही पाहिजे तिथं संशय येतो. मग जीवाला ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी हा संशय की मी ब्रह्मरूप कसा असेल, असा जर संशय येऊ लागला तर म्हणायचं हे आपलं पाप आपल्याला आडवं यायले. म्हणून एकदा अंतःकरण जर शुद्ध झालं आणि पूर्ण आपली श्रद्धा जर त्या परमात्म्याच्या ठिकाणी उतरली तर मात्र संशयाला वाव राहत नाही. म्हणून श्रद्धा ही बळकट करावी लागते. श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये. मग श्रद्धेला तडा केव्हा जातो? आपणाला प्रपंचमधला विषय आवडला की श्रद्धेला तडा जातो. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच आवडू नये. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर परमार्थच करावा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच आवडू नये. प्राप्ती कधी होईल याचीच काळजी व्हावी आणि संशय अजिबात येऊ नये. मग ते संशय आला की पुन्हा तोच संशय निवृत्त करीत बसायचं. रोज संशय उत्पन्न होणार, रोज निवृत्त करायचा. आता हे रोज रोज तेच कवर करीत बसावं. कारण संशय निवृत्त झाल्याशिवाय स्वरूपाची प्राप्ती नाही. तसंच या ठिकाणी शिष्याला सद्गुरूंनी भ्रमनिवृत्ती कशी करायची, परमानंदाची प्राप्ती कशी करायची, हे सर्व काही सांगितलेलं असून सुद्धा पुन्हा संशय निर्माण व्हायलाय. म्हणून ती शंकाच त्यानं संशयातून घेतली आणि संशयातून शंका घेतल्यामुळं त्या शंकेला वेगळं वळण धारण झालं, प्राप्त झालं. जो चाललेला विषय आहे त्या विषयामध्ये त्याला टिकाव लागाना. म्हणून त्यानं सद्गुरूला असा प्रश्न विचारला
की गुरुजी, जर तुम्ही मला असं सांगितलं होतं की तुझा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, असं जे तुम्ही मला सांगितलं होतं आणि वारंवार सांगतच आहात, आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झाले तर संसार दुःख निवृत्त होणार, आत्मस्वरूपाचे ब्रह्मरूपाने जर ज्ञान झाले तरच संसार दुःख निवृत्त होणार, त्यास दुसरा काही उपाय नाही. म्हणजेच आपल्या आत्म्याचं आपणाला ब्रह्मरूपानंच ज्ञान व्हावंच लागतं. मग याला दुसरा उपाय नाही. आता असलाच असता दुसरा उपाय तर सांगितलाही असता, पण ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचंय म्हणल्यावर, ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायचं म्हणल्यावर हे दुसऱ्या कोण्या उपायानं प्राप्त करून घेता येईल? दुसरा कोणता उपाय नाहीच. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे की याच्याशिवाय दुसरा उपायच नाही. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, गुंफिशी आदिके रुखिये उपाय करिशी जितुके, उपाय करिशी जितुके. पुन्हा हा तेच, तेने गुंपशी आदिके. म्हणून दुसरे जर उपाय करायला गेलो तर जास्तच गुंतून बसतं माणूस. म्हणून दुसरे उपायच नाहीत. मग एखाद्या जाळ्यामध्ये एखादा पक्षी अडकावा आणि अडकल्याच्या नंतर तो फडफड करतो, निष्ठ्याचा प्रयत्न करतो, पण त्या जाळ्याला फाशी असते, तर त्या अधिकच फाशी बसते, कारण तो त्याचा उपायच नाही एकदा अडकलं की. तसा दुसरा कोणता उपाय जर करायला गेलं की जीव जास्तच अडकून बसतो, जास्त दूर जातो, स्वरूपापासून जास्त दूर जातो, मोक्षापासून जास्त दूर जातो, आणि त्याला तर वाटतंय मी परमार्थ करायलो. पण जे साधन असतं ते साधन साध्याला नेऊन घालणार पाहिजे. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साध्य साधन भाव घातलेला आहे आणि तो योग्य घातलेला आहे, आणि दुसऱ्या संप्रदायामध्ये साध्य साधन भावच नाही. म्हणून साध्य साधन भाव ज्याच्यात आहे तो वारकरी संप्रदाय. मग साधन कसं असावं लागतं तर शेवटपर्यंत घेऊन जाणारं असावं लागतं. मध्ये सोडणार त्याला साधनच म्हणू नये. म्हणून तर माऊली म्हणतात, योगाची या वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्यांच्या वाट्याला दुःख काय येतं? हा, ते काम कठीण आहे. म्हणून हा भक्ती मार्ग हा शेवटपर्यंत घेऊन जाणारा आहे. म्हणून भक्तीच्या प्रेमामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यावं, भक्तीच्या श्रद्धेमध्ये, भक्तीच्या श्रद्धेतून ज्ञान प्राप्त करून घ्यावं, आणि ते ज्ञान प्राप्त करून घेतलं की त्याचा परमार्थ फलीभूत होत असतो. म्हणून
शिष्य या ठिकाणी म्हणतो की हे संसार दुःख निवृत्त होणार केव्हा होणार, तर आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळाल्यावर. मग त्यास दुसरा काही उपायच नाही असे तुम्ही सांगता. पण हे पण येते हो, हे पण आलं की विषय वाढवतो. मग त्या शिष्याचं पंत जायना, पण उरू नये. मग ते पण तो काय म्हणतो, पण म्हणजे काय दोष दाखवितो, मी ब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय होत नाही. मी ब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय होत नाही. हा, मग तुम्ही सांगितलेला संसार मिथ्या आहे हे मला पटायले, पण मी ब्रह्मरूप कसा असू शकेल यावर माझा विश्वास बसत नाही, निश्चयच होत नाही ठाम. कारण त्याला कारण सांगतो, म्हणतो जीव आणि ब्रह्म, जीव आणि ब्रह्म यात भेद आहे. याच्यामध्ये काय आहे, जीव वेगळा ब्रह्म वेगळं असे मला वाटते. पण मी पुण्य पापाचा करता आहे. पण मला काय वाटतंय, मी पुण्याचा पापाचा करताय, माझ्याकडून पुण्य पाप होतात, धर्म अधर्म होतात. मग संसार दुःखाचा त्याचं फळ म्हणून मीच भोगता आहे. माझ्याशिवाय दुःख दुसरं कोण भोगत, मीच भोगतो. आणि जन्म मरणादी धर्मवान असून संसार निवृत्तीची इच्छा मला आहे. आता मला संसार निवृत्तीची इच्छा आहे नाही असं नाही, मला संसार निवृत्त व्हावासा वाटतो. पण हा संसार निवृत्त जरी झाला तरी पण मला असं वाटायले की पापाचा पुण्याचा करता मीच आहे. आणि सद्गुरु तर म्हणतात की ब्रह्म हे कसं आहे, निर्गुण निराकार आहे, पाप पुण्य रहित आहे, त्याला जन्म मरण तिथे नाहीत, म्हणजे संसारच तिथे नाही. आणि मला तर माझ्या ठिकाणी. पण हा मिथ्या आहे असं जरी जाणलं वाटायलाय, पण तुम्ही सांगितलंय हा संसार मिथ्या आहे, मी खटकाभर जाणेल समजेल. पण हे धर्मवान मीच आहे ना. माझ्या ठिकाणी हा जो द्वैत भाव आहे हा मी आहेच. माझं तुझं मला हे खरंच वाटत आहे. मग ब्रह्माच्या ठिकाणी पुण्य पापादी कोणतेही धर्म नाहीत आणि त्यास संसार निवृत्तीची इच्छाही नाही. ब्रह्माला संसारात निवृत्तीची इच्छा आहे का, आणि मला तो व्हाली ना. मग मी ब्रह्मरूप कसा असू शकेन, मला इच्छाच होऊ नये. सद्गुरू म्हणतात तुला इच्छाच होऊ नये, आणि तो म्हणतोय मला इच्छाच होऊ नये, आणि मला तो व्हायला आता. अशा रीतीने माझे व ब्रह्माचे स्वरूप अत्यंत विरुद्ध आहे. माझे आणि ब्रह्माचे जे स्वरूप आहे, स्वरूप लक्षण आहेत, हे विरुद्ध आहेत. मग ब्रह्म आणि मी एकच आहे असा निश्चय कसा होईन बरं, तुम्हीच सांगा. माझ्या आत्म्याच्या ठिकाणी हे कोणतेच धर्म नाहीत असे जे आपण मागे सांगितलेत,
मला तुम्ही सांगितलंय असं, सांगितलंच नाही असं थोडंच आहे. तुम्ही सांगितलंय, मला लक्षात आहे तुम्ही सांगितलंय मला म्हणून. मागे सांगितलंय ना तुम्ही की माझ्या आत्म्याच्या ठिकाणी संसार धर्म मुळीच नाहीत, हे तुम्ही सांगितलेत मागे. ते मी विसरलो नाही बरं का, ते माझ्या लक्षात आहे. पण हे सर्व धर्म माझ्या ठिकाणी कसे भासतात? मग भासायला नाही पाहिजेत ना, पण हे माझ्याच ठिकाणी भासायलेत ना. संसार धर्म हे माझ्या ठिकाणी भासतात आणि ब्रह्माच्या ठिकाणी भासत नाही वाटते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तिथं संसार धर्म नाहीत आणि माझ्या ठिकाणी आहेत असं मला वाटतंय. मग इतका तरी भेद राहणारच ना. ब्रह्माच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत आणि माझ्या ठिकाणी आहेत, इतका तरी भेद मानावंच लागेल ना. तो भेद राहणारच. बोलण्याची भाषा बघा ना कशी, हा राहणारच. मग हा कसा भेद राहणार, हा तो 3 प्रकारच्या युक्त्या सांगतो. हा एक संशय झाला त्याचा, आतापर्यंत जे सांगितला हा एक संशय झाला. आता दुसरा एक संशय सांगतो. आता हा संशयच आहे ना, माझ्या ठिकाणी संसार धर्म आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत आणि आपल्या ठिकाणी आहेत, हा संशय आहे का नाही. मग आणखी दुसरा संशय सांगतो. वेदामध्ये एकाच बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी, बुद्धिरूप हा एक वृक्ष आहे आणि त्या एकाच वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी बसलेले सांगितलं. म्हणजेच त्या ठिकाणी एक रूपक दिलेलं आहे, भागवतामध्ये सुद्धा आलेलं आहे. 2 पक्ष्यांची कल्पना करून त्यापैकी एक कर्मफल भोगता पक्षी आहे. एक पक्षी कसा आहे त्याच्यातला, कर्मफल भोगता आहे. आणि दुसरा शुद्ध असंग भोग रहित असून कर्मफलाच्या भोगत्यास प्रकाशक आहे. जो कर्मफल भोगायला त्याचा तो प्रकाशक आहे, पण तो असंग आहे, निर्विकार आहे. तो तसा पक्षी आहे. आणि तो पक्षी काय करायला, जो भोगता पक्षी आहे का, फल भोगता, त्या पक्षाचं प्रकाशक आहे. मग हे जे 2 पक्षी आहेत, हे 2 पक्षी, एक असंग आहे आणि एक संगवान आहे. एक शुद्ध आहे आणि एक अशुद्ध आहे. आणि मग जो शुद्ध आहे, असंग आहे, भोगरहित आहे, मग कर्मफलाच्या भोगत्यास त्या जीवरूपी पक्षाला तो काय आहे, प्रकाशक आहे. प्रकाशक म्हणजे तो त्याचा प्रकाशक आहे, म्हणजे त्याचा तो अधिष्ठान आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्याचे ते कार्य चालतात. मग असे सांगितलेले आहे कुठे, वेदामध्ये. या रूपकाने वेदांनी असे प्रतिपादन केलेले की कर्मफल भोगता जीव आहे. कर्मफल भोगता कोण आहे, जीव आहे. आणि शुद्ध असंग प्रकाशक ब्रह्म आहे. प्रकाशक ब्रह्म आहे. यावरून विरुद्ध धर्मवान जीव व ब्रह्म यांचे एकत्व वेदाशी संमत नाही.
विरुद्ध धर्मवान जीव व ब्रह्म हे कसे झाले दोन तत्व? आता विरुद्ध धर्मवान झाले. याचे एकत्व वेदासही संमत नाही. हे दोन्ही एकच आहेत असं वेदाला सुद्धा मान्य नाही. का? कारण दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत, दोघांचे लक्षण वेगवेगळे आहेत. हा एक संशय. आणि आता तिसरा एक संशय. तिसरे असे की वेदाने कर्म उपासनेचे पुष्कळ प्रतिपादन केलेले आहेत. हे सर्वांना मान्य करावं लागेल. वेदानं काय केलंय? कर्म उपासनेचे सुद्धा प्रतिपादन केलेत. आणि ते कोणासाठी केलेत? जीवासाठी केलेले आहे का नाही? मग ते ब्रह्मात जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा जीव ब्रह्माचा पुष्कळ प्रतिपादन केलेले. ते ब्रह्मात जीवाचा, ब्रह्मात जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा अंतर्भाव जर केला, जीव ब्रह्मरूपच आहे किंवा ब्रह्म जीवरूपच आहे, जीव ब्रह्मरूपच आहे किंवा ब्रह्मच जीव आहे, असा जर अंतर्भाव जर केला तर ब्रह्म उपास्य आहे. ब्रह्म कसा आहे? उपास्य आहे. आणि ब्रह्मात जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा अंतर्भाव केल्यास सांगता येणार नाही. काय सांगता येणार नाही? जे काही वेदानं सत्कर्म उपासना सांगितल्या, उपासनेचे जे काही वेदानं प्रतिपादन केलेलं आहे, ते प्रतिपादन व्यर्थ होण्याची दाट शक्यता येईल. किंवा जीव जर ब्रह्मरूप मानला तर मग वेदानं जे सत्कर्म उपासना सांगितल्यात ह्या कुणाला सांगितल्या? आणि जीव तर ब्रह्मरूप आहे ना. मग वेद निष्फळ बोलेल का? कारण वेद तर व्यर्थ बोलत नाही. आणि ज्या अर्थी जीवाला कर्म उपासना सांगितल्या तर त्या जीवानं कराव्यातच. आणि ब्रह्माला तर कर्म उपासनेची काही ब्रह्म उपास्य आहे आणि जीव उपासक आहे. उपासक जीव कुणाचा? ब्रह्माचा. मग त्या ठिकाणी ब्रह्माची उपासना करता येत नाही. या ठिकाणी ब्रह्माचा म्हणजे ईश्वराचा धरावाचा. कारण ईश्वर ब्रह्मरूपच आहे. मग ते ईश्वराचा तो उपासक जीव म्हणजे ईश्वर उपास्य आहे. मग ब्रह्मस्वरूपात जीवाचा अंतर्भाव मानावा तर ब्रह्मस्वरूपात जीवाचा जर अंतर्भाव मानला म्हणजे जीव ब्रह्मरूप जर मानला तर कर्म किंवा उपासनेचा अधिकारीच नाहीसा होईल. आणि मग वेदानं कोणाला सांगितले म्हणून म्हणावं? जर समजा जीव ब्रह्मरूपच जर असला असता तर वेदानं कर्म उपासना ही सांगितलीच नसती ना. जी आरती सांगितली त्या आरती ब्रह्मापासून जीव वेगळा आहे आणि ते उपास्य आहे आणि जीव उपासक आहे. आणि उपास्य उपासक काय एक असते का? उपास्य वेगळं असतं, परोक्ष असतं.
उपास्य कसं असतं? हा, परोक्ष असतं. ते थोडंच अपरोक्ष होत असतं. आणि ते परोक्ष आहे म्हणूनच वेदाने कर्म उपासना ह्या जीवाला सांगितल्यात, कारण ते जीवापासून परोक्ष आहे. म्हणून जीवाला पूजनीय ते ब्रह्म आहे. मग जीवात ब्रह्माचा अंतर्भाव मानावा तर उपास्य नाहीसे होईल, उपास्य राहणार नाही. आणि उपास्य जर नाहीस झालं तर मग उपासकही राहणार नाही. मग वेदावर काय होईल? या योगानं वेदानं प्रतिपादन केलेल्या कर्म उपासनेस निष्फलत्व येणारच. त्याला निष्फलत्व, काय फळ उरणार त्याला मग? आणि वेदास निष्फलत्व मानणे वेदांत सिद्धांत्यांना मान्य नाही. म्हणजेच तुम्हाला हे मान्य नाही. आता असा 3 दोरीनं बांधायचं म्हणल्यावर एखाद्या दोरीनं बांधलेलं सोडता येईल, पण 3 कुलप लावले तर याच्यातून कसं पार पडायचं? मुळात या शिष्याला संशयानं घेरला आहे. आणि एकदा संशयानं घेरलं की तो संशय किती संशय उत्पन्न करेल. एखादी आपल्या जवळची वस्तू हरवावी आणि हरवली असं ज्ञान व्हावं आणि गवसण्याचा प्रयत्न करावा, तो कुठेच सापडणार नाही. म्हणजे कुठे बघणार नाही, कुठेही बघतो तो. जिथं गेला नाही का तिथं जाऊन बघतो तो. नाही कदाचित गेलो असन आणि आपल्याला माहित नाही तिथं गेलो असतो, तिथं राहिली असन. नाना प्रकारचे संशय कल्लोळ म्हणतात त्याला, संशय कल्लोळ. तसाच या ठिकाणी त्याला संशय कल्लोळ निर्माण झाला की मी ब्रह्मरूप कसा असू शकेल. आणि वेदानं जे कर्म उपासना सांगितल्यात त्या काय उगस सांगितल्यात का? मग जीव ब्रह्मापासून वेगळा आहे तेव्हाच त्याला सांगितलं. पण कामून सांगितल्यात हे कामून कळाना. पण एकदा संशय निर्माण झाला की मनुष्याला उपाय सापडत नाही, अपाय सापडतो. तो अपायामध्येच त्या ठिकाणी गुरफटून जातो. मग असं असताना, असं बोलत असतानाच आता हे गुरु शिष्याचा संवाद चालू होता. पण तिथं काही दुसरेही येऊन बसलेले होते. इथं त्याचं नाव पूर्वमीमांसक म्हणून घेतलंय. पण तो असा जरासा लांब बसून ऐकू लागला. थोडस लांब बसून ऐकणारे हे ऐकत येत बर का, पण वेगळंच ऐकत येत. त्याच्या ऐकण्याची जी कला असते ती फारच वेगळी असते. तसा तो ऐकू लागला. शिष्यानं इतकं जे काय बोलला सद्गुरु समोर, त्यानं ते इत्यंभूत ऐकलं. आणि त्यानं मनात विचार केला त्या पुराणवाद्यांनी की म्हणलं इतक्या अडचणीत कामून शिरत असन हे. अहो, जर याला कर्म उपासनेच्या फलाची इतकी अडचण पडली, कोणीतरी फलदाता मानायला, उपास्य उपासक भाव मानायला, याला ईश्वर मानायची काय गरज आहे?
कारण जीव काय करतो, स्वतःच कर्म करतो, त्या कर्माचं पाप पुण्यादी काय जे काही उत्पन्न होईल ते ते भोगितो. ते कर्मच त्याला त्याचं फळ देतं. आणि मग त्याला फळाचा भोग मिळत असताना मध्येच ईश्वर मानायची काय गरज आहे? उपास्य आणि उपासक भाव. मग तो म्हणतो यामध्ये अशी एक हेडिंग दिलेली आहे की पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनांगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. पुराणवादी पूर्वमीमांसक हे ईश्वर मानत नाहीत आणि ईश्वर न मानल्यामुळं ते माया मानत नाहीत. कारण मायापासून ईश्वराची निर्मिती आहे. मग मायाच जर नाही मानली तर ईश्वर मानायची काही गरजच नाही. मग पूर्वमीमांसेमध्ये ईश्वर न मानता त्यांचं भागतं का? ईश्वर न मानता त्यांचं भागत का? आणि जर भागत असेल तर मग नाही मानलं तरी बी चांगले, भागत असेल तर. पण त्यांनी मोक्ष मानला का? ते मोक्ष मानत नाहीत. मग ते मोक्षाची इच्छाही करत नाहीत आणि ईश्वरही मानत नाहीत. आणि मग त्यांचा हिशोब कसा आहे हा आणखी पुढे गेल्याच्या नंतर तो येणारच आहे. पण इथं तो शिष्याच्या शंकेचं निवारण करण्यासाठी पुढे सरकावला, पळतच आला, लांब होता जर बसलेला. तर तो म्हणतो अहो थांबा थांबा, असं शिष्य बोलत असताना कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्यासच आपले मत सांगतोय. म्हणतो थांबा, काय? अहो कर्म फलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता ना, जो तुम्ही ईश्वर मानायलात ना, त्याची आवश्यकता नाही, ते मानायची काही गरज नाही. का म्हणून जे जे कर्म करतो, जे जे त्याचे फळ त्यास ते कर्मच देते. त्या कर्माचं फळ, कारण कर्मापासूनच फळ मिळतं आणि कर्माचंच मिळतं आणि कर्मच फळ देतं. इथं ईश्वर मानायची काय गरज आहे? दुसरं परमतत्व मानण्याची काय गरज आहे? मध्ये ईश्वर मानून करायचे काय? म्हणून मला असं वाटतंय, ईश्वर जर नाही मानला तर कर्मच काय होतं? फळ देण्यासाठी सन्मुख राहतं. म्हणजे केलेलं कर्म, जीवानं केलेलं कर्म तेच कर्म. बर, घटकावर तसं मानलं. कोणाचं? पूर्वमीमांसकाचं. कर्मच देतं. पण ते बोललेलं त्याचं खंडित होऊ नये ना, तर शिष्यानंच त्याच्या मताचं खंडन केलंय.
गुरु बी काय म्हणले नाहीत, गुरु गपचिप बसले, म्हणले आता हो दे ह्या दोघायचंच. आणि ह्याला बी किती कळालं हे बी कळत आहे आपल्याला, कारण यानं बी 2-3 पावसाळे घातलेत ना, 2-3 महिने पाडव्यापासून येतो. ह्याच्या पदरात किती काही ते तरी कळलं, म्हणून गपचिप बसली, ते बोललेत नाहीत. मग शिष्याला कळालं गुरुजी काय बोलायचा वाण नाही, मग आता याला आपल्यालाच बोलावं लागेल, कारण तो मधातच येऊन बोललाय ना. बरं त्याला कोणी बोल बी म्हणलं नाही. आता हे चमचेगिरी सारखं वाटतंय का नाही? आता संवाद कोणाचा चालू लागला? गुरु शिष्यांचा चालू लागला. हे आतापर्यंत तिथं होता का? तिथं नव्हताही ना तो. आणि दुसरी कोण उठून ऐकून तिथून उठून येऊन ते सांगायला सुरुवात केली. बरं विचारलंय का तरी त्याला? बरं माहित तरी असावं ना, सांगाव. कोणाला बी सांगायचं, चांगलं सांगायचं म्हणल्यावर सांगाव ना, चांगलं म्हणल्यावर. पण जिथं आपली काही डाळ शिजत नाही तिथं जाऊन जर आपण पाय घातला, कशाला जावं तिथं? यालाच म्हणते तर उडग कळीन बस पाटकुळी. त्या शिष्याला असा प्रश्न पडला की आता याला काय उत्तर द्यावं, हे तर आपल्या संगतीतलं नाही. आणि जे संगतीत नसतं का त्याला बोलायची लईच आपणाला ते पंचायत असती, पंचायत. कायच बोलावं आता याला. डायरेक्ट तो काय म्हणतो की ईश्वर मानायची कायच गरज आहे. आणि ज्या ज्या संप्रदायाने ईश्वर मानले नाहीत का त्याच्यातला अजून एक बी मुक्त झाला नाही, अजून एक बी मुक्त झाला नाही. कोण्या बापाचा मुक्त होईल? कारण मुक्त होण्यासाठी अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतंय, आणि सगळी संगती लावण्यासाठी ईश्वर मानावाच लागतो, फलदाता मानावाच लागतो. आणि ते मानल्याशिवाय गत्यंतर नाही. कशी अडचण येते ते बा शिष्य या ठिकाणी सविस्तर त्याला सांगतो. तुमच्या पूर्वमीमांसकांच्या मतामध्ये, पूर्वमीमांसकांच्या मतात ईश्वराचा स्वीकार करत नाहीत. तुमच्या बोलण्यावरूनच असं मला कळायलंय की तुम्ही ईश्वर मानित नाहीत, त्याचा स्वीकार करत नाहीत. परंतु ते बरोबर नाही बर का. हे न मानणं ते बरोबर नाही. कारण कर्म स्वतः जड आहेत. कर्म कसे आहेत? जड आहेत. असल्यामुळे त्यास आपले फळ देण्याचे सामर्थ्य नाही. कारण कर्म फळ देत नसतं. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फळ देण्याचे सामर्थ्य आहे असे जर मानलं, कर्म फलदाता न मानता त्या कर्मामध्येच फल देण्याचे सामर्थ्य आहे असं जर मानलं, तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? चोरानं जर चोरी केली की त्याला तिथंच फळ मिळायला पाहिजे. चोरानं जर चोरी केली, चोरी केल्याबरोबर तिथं त्याला त्याचं फळ मिळायला पाहिजे. चोरीचं फळ मग ताबडतोब का मिळत नाही? ते तर मिळत नाही त्याला. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. त्या कर्माचं त्याला शिक्षा देणारा, फल देणारा चेतन मानावाच लागतो. आणि
जो चेतन, जो कोणी चेतन मानावा तो ईश्वरच. दुसरा तिसरा तरी चेतन कसा मानता येईल? मग चोरीचे कर्म शिक्षा भोगविण्यास कारण असले तरी, चोरीचे कर्म शिक्षा भोगविण्यास कारण म्हणजे चोरी केल्यावर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे ना. फल भोगविणाऱ्या कोणा तरी चेतन न्यायाधीशाची जरुरी लागते. आता हे आपले भारतामध्ये जी न्याय संस्था आहे, हिच्याकड पूर्ण हक्क देऊन टाकलेत का नाही? की जर अमुक यानं एखादा गुन्हा केला तर त्याला काय शिक्षा करायची ते तुम्ही देऊ शकता. आणि जर समजा न्याय व्यवस्था नसतीच तर शिक्षा देता आली नसती ना. म्हणून न्यायाधीशाची जरुरी असती. त्याप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर, भोगविणारा म्हणजे ते भोग देणारा ईश्वर मानणे आवश्यक आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. आता हे आम्ही सांगायलो, असं तुमचं मत आहे का? या संबंधानं तुमचं मत बरोबर नाही. आमचं मत जसं समजा आता हे बरोबर लागायले तसं तुमचं मत बरोबर लागन का? जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले, आता तो गुरुजीला म्हणतो, गुरुजी जरी यांचं मत बरोबर नसलं तरी कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून, जरी वेदामध्ये कर्म उपासना हे जे शब्द आहेत, जे लिहिलेलं आहे, त्या वचनावरून वेदाच्या जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही बरं का? कारण भेद सिद्ध होतो, अभेद सिद्ध होत नाही. याचे समाधान कृपा करून सांगा. म्हणजेच जर वेदानं भेदच सांगितला आहे तर आपण अभेद कोण्या बापाचा करायचा? आणि वेद काही खोटं बोलत नाही, असत्य कथन करत नाही. कर्म उपासना सांगितली त्या अर्थी कोणीतरी पूज्य आणि पूजक हा भाव वेदाला सांगायचा. म्हणून पूजक दुसरं तिसरं पृथ्वी तलावर कोणी नाही, जीवच आहे. आणि जीवालाच त्या ठिकाणी पूजा करणारा आणि ज्याची पूजा करायची ते ईश्वर, हे दोन त्यांनी सांगितलेलेच आहेत. आणि म्हणून द्वैताची या ठिकाणी उत्पत्ती सांगितलेलीच आहे. म्हणून माझ्या ठिकाणी कर्म, माझ्या ठिकाणी संसार हा मानावाच लागेल. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात संसार नाही. ते नित्य आहे, निराकार आहे, शुद्ध आहे. आणि जीव त्याच्या एकदम विरुद्ध लक्षणाचा आहे. कर्ता आहे, ब्रह्म अकर्ता आहे. का म्हणतो त्याच्या ठिकाणी कर्म नाही तर जीवाच्या ठिकाणी कर्म आहेत. मग असा फरक असताना तुम्ही म्हणता की तू ब्रह्मरूप आहेस, असं कसं बरं होईल? आता इतकं सांगून जर तो इतकं म्हणायला लागलाय, पटवून द्यायलाय त्याला सांगणाराला, त्याला काय म्हणा? आता गुरुचं पाप म्हणावं का शिष्याचं पाप म्हणावं?
पण असा अनुभव आपल्याला परमार्थामध्ये सतत ही सळसळ चालू आहे असंच वाटतंय. मुलं बाळ घरदार हे मला असताना शेतीवाडी मी रोज कर्म करतो, मी याच्यामध्ये वावरतो, हे माझंच आहे आणि मी याच्यामध्ये मला कर्म करावेच लागतील. मी नाही केलं तर लेकरं बाळ उपाशी मरते, जग वाकडं लावीन. हा कशाचं ब्रह्म? म्हणजे आपला ब्रह्माशी कशाचा अभेद व्हायलाय आणि आपण ब्रह्मरूप कशा असू शकतो? ब्रह्माहून भिन्नच असलो पाहिजेत असे संशय उत्पन्न होतात. आणि असे संशय उत्पन्न होतात म्हणूनच ब्रह्माची प्राप्ती होत नाही, परमार्थ शेवटीला जात नाही. हे जे ह्या वाटाने गेलेले आहेत त्यांना हे गतिरोधक माहित आहेत, हे गतिरोधक माहित आहेत. पण जो का नवीनच ह्या मार्गाला लागलाय का, हे गतिरोधक त्याला फार सळवितात, फारच जास्तात. म्हणून हे विरोधक असणारे विचार, विरोध करणारे परमार्थाला विचार, हे कधीच आपल्या जवळ येऊ नये. आणि असे गतिरोधक परमार्थात येतात म्हणून अशी इथं शंका घेतली की तुम्ही सावध राहा. असं जर विचार आला तर लगेच शंका समाधान बघा, समाधान करून घ्या, त्या शंकेत राहू नका. आता या ठिकाणी आपल्याला समाधान बी व्हायला पाहिजे, समाधान व्हायला पाहिजे. पण आता ह्या वेळेमध्ये होत नाही ना. शंकाच एवढी मोठी होती आणि ती अशी न सांगता वाचून घेतली तरी बी ती झाली वेळेतच. मग आता इथून पुढं याच्या शंकेचं निवारण करण्यासाठी आता त्यानं इतकं मोठं विचारलंय, इतकं मोठं पुरावा द्यालाय, आता तितका त्याचा पुरावा लागन तेव्हा त्याला कळण, है का नाही? नाही तर मग इतकं सांगितलेलं सगळं वाया जात. म्हणून यापुढं जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ही सद्गुरु कसे करून देतात. जीव ब्रह्मरूपच आहे हे सिद्ध करून देतात. कोणी कितीही काही अडचण असली तर वेदांत कुणालाच अडत नाही. मग काहीही करू का, कितीही काही करता आलं तर चालेल, तरी पण ते सिद्ध करूच असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत, ती सिद्धी कोणती? जीव ब्रह्म ऐक्याची सद्गुरु करून देणार आहेत. म्हणून तो भाग आपण उद्याच्या वेळेत पाहू. आता वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.